सध्या यूट्यूब, व्हॉट्सअपवर व इतर माध्यमातून व्यायामाचे महत्त्व सांगितले जाते, मात्र त्याचे पालन किती जण करतात हे न उलगडणारे कोडेच आहे। पण काही जण व्यायामावर भर देऊन आपण तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याला यशही येते। अशीच एक 78 वर्षीय व्यक्ती सकाळी तब्बल 2.5 तास व्यायाम करून आपण 30 ते 35 वर्षाचे असल्याचा उत्साह दाखवून देत आहे। लक्ष्मी टेकडी येथील 51 क्रमांक बुडा स्कीममध्ये राहणारे सुरेंद्र आदाप्पा कमते वय 78 यांनी व्यायामाचे महत्त्व पटवून दिले आहे। रोज सकाळी बॅक प्रेस 1000, डिप्स 1000 आणि तब्बल 2800 कपालभाती करून त्यांनी आपली तब्येत मजबूत केली आहे। त्यांचे शरीर म्हणजे जणू कणखर दगडच बनल्याचे पाहायला मिळत आहे। केवळ इच्छाच नव्हे तर व्यायामासाठी हट्ट धरला पाहिजे। याबद्दल ते म्हणतात, केवळ इच्छाच नव्हे तर व्यायामासाठी हट्ट धरला पाहिजे, तेव्हाच आपण तंदुरुस्त बनू शकतो असे ते सांगतात। 6 वाजता उठतो मी। 6 वाजता आल्यानंतर वॉर्मिंग अप नंतर बॅक प्रेस, देन डिप्स, देन बाकी एक्सरसाइज। मग किती डिप्स वगैरे किती मारता? कसं डिप्स 1000 इन 2 सेट्स, 500 देन डिप्स 1000 अँड बॅक प्रेस 1000, दॅट इज 500 2 सेट्स। इथंच गोल्फ ग्राउंडमध्ये 4 ते 5 किलोमीटर होते रनिंग, वॉकिंग। हां, सगळंच मिळालं आहे की आम्हाला का कुठला रोग नाही, काय नाही, BP नाही, शुगर नाही, काही नाही। आता तुमचं वय किती आहे? 78। व्यायाम करा आणि ते डाईट सुद्धा हे केलं पाहिजे। दॅट इज पिस्ता, अक्रोड, देन बदाम, मूग, मेथी हे खायला पाहिजे। आणि 1 लिटर पाणी, कोमट पाणी 1 लिटर पाणी प्यायला पाहिजे सकाळी। आणि पहिला ग्लासमध्ये त्रिफळा घालून प्यायचं। लास्ट ग्लासमध्ये लिंबू, अर्धा लिंबू आणि मध 3 चमचे प्यायचं। नंतर अगशी, अजवान, जिरा आणि बडीशेप आणि सुंठचे पावडर ते मिसळून 3 चमचे खायचं आहे। आजकालचं फास्ट फूड अवॉइड करायला पाहिजे। पौष्टिक आहार खा तुम्ही आणि व्यायाम करा। सुरेंद्र कमते यांनी नाविक दलामध्ये 15 वर्षे सेवा बजावली। त्यानंतर सेंट्रल एक्साइजमध्ये 25 वर्षे सेवा बजावली। तेथे पाठीवर 500 किलो वजन घेऊन व्यायाम केल्याचे त्यांनी सांगितले। रोज सकाळी प्रत्येकाने किमान 2 तास व्यायाम केला तर कोणताच आजार जवळ येणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। व्यायाम करताना आपल्या शरीराचीही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे, कारण अधिक व्यायाम झाला तर तो हानिकारक ठरू शकतो। तेव्हा आपल्याला जमेल एवढाच व्यायाम करणे गरजेचे आहे। व्यायाम करण्यासाठी आपला आहारही तितकाच महत्त्वाचा आहे। वृद्धापकाळात शरीराची झीज होऊन दुखण्याचा आजार सुरू होतो, यासाठी जवस खाणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे सांधेदुखी तसेच इतर दुखणे थांबते। याचबरोबर मी दररोज सकाळी 4 बदाम, मोड आलेली मूग, मेथी, पिस्ता खातो। प्रत्येकाने बेकरीचे पदार्थ खाण्यापेक्षा अशा पदार्थांवर भर देणे गरजेचे असल्याचे ते सांगतात।
तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय. सर्वोत्तम परतावा, सर्वाधिक सुरक्षितता, ठेवींवर सर्वाधिक 11% व्याज, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% जास्त, नातं 23 वर्षांच्या विश्वासाचं आणि सचोटीचं. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. वित्त, शिक्षण, आरोग्य सेवा, विमा, पर्यटन, रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.